सर्कलच्या या लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहे. फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल. नंबर 1, having center origin and radius 4 unit. Second, having center 1 minus 2 and radius 6 unit. Number 3, having center origin and circumference 44 centimeter or unit. Number 4, having center minus 2, 3 and radius 4 unit. 4 एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे आहेत. पहिलं एक्झाम्पल पहा, हॅविंग सेंटर ओरिजिन. म्हणून पहिल्या केसमध्ये सेंटर आहे ओरिजिन, रेडियस म्हणजे आर ते आहे 4 युनिट. म्हणून आता इथे सेंटर ओरिजिन असल्यामुळे इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणून इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आर इज इक्वल टू 4 स्क्वेअर. म्हणून एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 is the required equation. This is required equation of circle. आता इथे सेकंड एक्झाम्पल पहा, having center 1 minus 2. सेंटर अदर दॅन जर ओरिजिन असेल तर एच के असा घ्यायचा आणि तो आहे 1 minus 2 अँड रेडियस आर इज इक्वल टू 6 युनिट. या केसमध्ये इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स मायनस एच स्क्वेअर. हा एक्स कॉर्डिनेट आहे सेंटरचा, तो इथे घ्यायचा, एक्स मायनस एच स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर, के म्हणजे वाय कॉर्डिनेट ऑफ द सेंटर, इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता इथे एक्स मायनस एच इज इक्वल टू इथे आहे 1, एक्स मायनस 1 स्क्वेअर, वाय मायनस के ची व्हॅल्यू आहे -2, म्हणून -2 असं होईल. स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, आर आहे इथे 6 स्क्वेअर, म्हणून इथे मिळेल एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1, इथे वाय प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 36. आता इथे मिळेल एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 आणि वाय प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर होईल वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4 इज इक्वल टू 36. आता इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x
प्लस 4y, इथे 1 प्लस 4 दॅट इज 5 मायनस 36, हे लेफ्ट साईडला जर आणलं तर मायनस 31 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. आता इथे थर्ड एक्झाम्पल पहा. हॅविंग सेंटर ओरिजिन अँड सर्कम्फरन्स 44. इथे सर्कम्फरन्स जे आहे ते 44 आहे. म्हणून आता इथे सेंटर 0 0 ओरिजिन आणि सर्कम्फरन्स आहे 44. सर्कम्फरन्स मीन्स 2 पाय r इज इक्वल टू 44. आता इथे 2 पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू r इज इक्वल टू 44. यावरून 2 इंटू 22 म्हणजे 44 r/7 इज इक्वल टू 44 असं मिळेल. म्हणून r इज इक्वल टू इथे 7 मिळेल. हे 44 आणि 44 कॅन्सल होऊन जाईल. r/7 इज इक्वल टू 1 म्हणजे r इज इक्वल टू 7. Therefore, equation of circle will be x square plus y square is equal to r square म्हणजे 7 square आणि इथे x square plus y square is equal to 49 असं मिळेल. This is required equation of circle. आता इथे फोर्थ एक्झाम्पल आहे. हॅविंग सेंटर -2 3. याला h आणि k असं घ्यायचं आणि रेडियस 4 त्याला r घ्यायचं आणि ह्या पद्धतीने HK म्हणजे -2 3 हा फॉर्म्युला यूज करायचा आणि काढायचा. हा जो चौथं एक्झाम्पल जे आहे ते होमवर्क करिता इथे तुम्हाला देत आहे. हे तुम्ही सॉल्व करायचं.